नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद जोशी, पीडियाट्रिक लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि यूरोलॉजिस्ट, हॅपी किड्स हॉस्पिटल जळगाव येथे कार्यरत आहे। मित्रांनो, आपण आमच्या मागच्या काही व्हिडिओजमध्ये लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या इंटुससेप्शन या आजाराबद्दलची माहिती जाणून घेतली आहे। त्यासाठी लागणारी शस्त्रक्रिया त्यासंबंधीची सुद्धा माहिती घेतलेली आहे। या व्हिडिओमध्ये आज आपण इंटुससेप्शन या आजाराचे काही प्रमुख लक्षणे जे असतात त्यासंबंधीची माहिती जाणून घेऊया। तर इंटुससेप्शन हा जो आजार आहे ज्यामध्ये आतड्याचा एक भाग हा दुसऱ्या भागामध्ये जाऊन त्या आतड्याला पीळ पडतो आणि आतड्यांमध्ये अडथळा येतो, त्याला इंटुससेप्शन असं म्हणतात। या आजाराचे लक्षण जे आहे ते शक्यतोवर 6 महिन्यानंतर ते 2 वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात आणि जे बालक तब्येतीने चांगली असतात म्हणजे हेल्दी असतात त्यांच्यामध्ये हा आजार अजून कॉमनली आढळून येतो। स्पेशली पावसाळा किंवा हिवाळ्याच्या सुरुवातीला लहान मुलांमध्ये हे सिम्पटम्स आढळून येतात। लहान मुलांमध्ये सर्दी खोकला झालेला असेल तर त्याच्या 8 ते 10 दिवसानंतर जर अचानक पोटदुखी सुरू झाली तर हा आजार असण्याची शक्यता फार बळावलेली असते। आणि याची जे कॉमन लक्षणं असतात त्यामध्ये लहान मुलांमध्ये कळ लागून दुखणं, तर एवढं लहान बालक तर काही हे सांगू शकत नाही, म्हणून जेव्हा वारंवार म्हणजे काही वेळ पोटदुखी असते, काही वेळाने ती आपोआप कमी पडते किंवा बाळ शांत होतं आणि पुन्हा काही वेळाने त्याला खूप असह्य पोटात दुखायला लागतं किंवा बाळ एक्सेसिव्हली क्राय करायला लागतं, रडायला लागतं, तर ते एक प्रमुख लक्षण असतं ज्याला आम्ही पीडियाट्रिक सर्जन्स क्रॅम्पिंग पेन असं म्हणतो। ते इंटुससेप्शन या आजाराचं प्रमुख लक्षण आहे। त्यासोबत काही वेळात लहान मुलांमध्ये बाळाच्या आईला अशी पोटामध्ये गाठ आढळते बेंबीच्या आसपास, ती जर आढळली आणि त्यासोबत जर हे कळ लागलं दुखणं असलं तर इंटुससेप्शनचा आजार असण्याची शक्यता खूपच जास्त असते। याशिवाय काही बालकांमध्ये वॉमिटिंग म्हणजे उलट्या होणं, ज्यामध्ये कधी कधी पांढऱ्या रंगाच्या उलट्या होणं किंवा हिरव्या पिवळ्या रंगाच्या उलट्या होणं अशा प्रकारचं सुद्धा लक्षण असू शकतं। त्यानंतर अजून एक प्रमुख लक्षण म्हणजे संडास वाटे लालसर रंगाची चिकटशी होणं, ज्यामध्ये आतडं एकमेकात घुसल्यामुळे या आतमध्ये गेलेल्या आतड्यामध्ये जेव्हा रक्तप्रवाह खंडित होतो किंवा त्या आतड्यांवरती सूज येते तेव्हा त्यातनं ब्लिडिंग सुरू होतं आणि ते ब्लिडिंग संडास वाटे चिकट रक्त किंवा लाल स्वरूपामध्ये चिकटशी सारख्या प्रमाणात बाहेर पडतं, हे लक्षणं असू शकतात। याशिवाय काही बालकांमध्ये नुसताच ताप येणं किंवा पोट फुगून जाणं आणि सोबत क्रॅम्पी ॲब्डोमिनल पेन म्हणजे राहून राहून पोटामध्ये दुखणं आणि पीडियाट्रिक सर्जन बाळाला तपासत असताना पोटामध्ये पुष्कळदा गाठ लागणं अशा प्रकारचे लक्षणं सुद्धा आढळून येतात। तर हे इंटुससेप्शन या आजाराचे प्रमुख लक्षणं असतात आणि अशा प्रकारचं कुठलंही लक्षण जर तुमच्या बालकामध्ये दिसत असेल तर तुम्ही ताबडतोब पीडियाट्रिक सर्जनशी कन्सल्ट केलं पाहिजे। त्यांच्याकडून हा आजार तर नाही याची खात्री करून घेतली पाहिजे आणि जर हा आजार पीडियाट्रिक सर्जनने डायग्नोज केला असेल तर पीडियाट्रिक सर्जनच्या सल्ल्यानुसार पुढची ट्रीटमेंट त्या आजारासाठी घेणं हे तुमच्या बालकासाठी फार योग्य आहे आणि त्यामुळे बालकाच्या जीवाला असलेला धोका टळू शकतो। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।